श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी स्वाती. मी आज बनवलेला आहे साबुदाणा खिचडी, जे माझ्या आहोंना खूप आवडतं. सकाळची सुरुवात झाली आहे, अंघोळ वगैरे पटकन स्वयंपाकाला लागले आणि मी सगळा स्वयंपाक पाट्यावरती वाटते, कारण की माझ्या आहोंना पाट्यावरचं जेवण खूप आवडतं. जेव्हा लग्नासाठी ह्यांनी मला विचारलं होतं, तेव्हा त्यांनी मला तेव्हाच प्रश्न विचारला होता की तुला पाट्यावरती जेवण बनवता येतं का, पाट्यावरती मसाला वाटता येतं का. तर मी म्हटलं हो, मला पाट्यावरती मसाला वाटता येतो, मला चुलीवरती जेवण बनवता येतं. तेव्हाच तिथे आमचं 90% जुळलं होतं. म्हणजे तेव्हाच त्यांना मी खूप आवडले होते. म्हणजे माझा लग्नाचा निर्णय, जेव्हा मी आशूसोबत लग्नाचा निर्णय कोर्ट मॅरेज केलं, तेव्हा सगळे बोलले की काय आहे त्याच्याकडे. आणि माझं मन त्या प्रश्नाचं उत्तर देऊन बोललं, चांगुलपणा, काळजी, आदर, प्रेम, अशा अनेक गोष्टी आहेत स्वाती तुझ्या नवऱ्याकडे. त्याचं असणं माझ्यासाठी सगळं काही आहे. माझ्या आयुष्यामध्ये त्यांचा राग सांगून जातो की त्यांचं किती अनलिमिटेड प्रेम आहे माझ्यावरती. माझ्या यशाच्या मागे त्यांचा हात असतो. जेव्हा अडचणींमध्ये ते माझा हात पकडून, तेव्हा मला संपूर्ण जग माझ्यासोबत असतं असं वाटतं. कोणतीही परिस्थिती असू दे, कशीही असली तरी मी तुमच्यासोबत असेल. तुम्ही हारू नका, कारण तुम्हाला साथ द्यायला ही बायको तुमची कायम तुमच्या बाजूला असेल, असं मला नेहमी त्यांना सांगावंसं वाटतं. कायम अडचणींमध्ये त्यांचा हात घेऊन सांगावंसं असं नेहमी वाटतं. लोक जगात चेहरे बघतात, मी एका चेहऱ्यामध्ये अख्खं जग बघितलं आहे. मला माझ्या जोडीदाराला कुणाशी कंपेअर करायची गरज नाही आहे. ते जसे आहेत तसे माझ्यासाठी खूप भारी आहेत. आणि हो, मी सगळ्यांना एकच सांगेल की आपल्या बायकोच्या चुका दिसत असतील तर एकदा विचार करून बघा की ती फक्त तुमच्यासाठी तुमच्या घरी राहते. नंतर तिच्या चुकासुद्धा तुम्हाला खूप छोट्या वाटतील. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. फॉलो नक्की करा हा.